विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी या लेसनचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आपण अभ्यास केलेला आहे. हा दुसरा व्हिडिओ ॲडव्हान्स अकाउंटिंग TY BComच्या सब्जेक्टमधील इन्शुरन्स क्लेम अकाउंट्स या विषयातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मी डॉक्टर राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण सुरुवात करू इन्शुरन्स क्लेम अकाउंट्स ॲडव्हान्स अकाउंटिंग मधील लेसन इन्शुरन्स क्लेम. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन. विद्यार्थी मित्रांनो, इन्शुरन्स क्लेम मध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट शोधायचा असतो. तो आपण कशावर शोधतो? आपल्याला यासाठी फॉर्म्युला माहिती पाहिजे. या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: सेल्स, सेल्स रिटर्न, ट्रेडिंग अकाउंट आणि परचेसेस. तर ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपल्याला जो नफा होतो हा नफा आपल्या विक्रीवर आधारित असतो, म्हणून त्याचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट इंटू 100 डिवायडेड बाय सेल्स, किंवा ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. विक्रीच्या प्रमाणामध्ये आपल्याला किती नफा झाला हे आपल्याला शोधायचं असतं, म्हणून प्रश्न पहिलाच उत्तर आहे सेल्स. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2, लॉस ऑफ स्टॉक इज कॅल्क्युलेटेड बाय डिडक्टिंग डॅश डॅश फ्रॉम द बुक व्हॅल्यू ऑफ द स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचं आहे प्रश्नाचा अर्थ समजून घेणं, कारण प्रश्नाचा अर्थ जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण उत्तर देऊ शकत नाही. 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. लॉस ऑफ स्टॉक इज कॅल्क्युलेटेड म्हणजे मालाचं नुकसान हे कसं कॅल्क्युलेट करतो? बाय डिडक्टिंग म्हणजे आपण वजा करतो. कशातून? फ्रॉम बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲज ऑन डेट ऑफ फायर. ज्या दिवशी फॅक्टरीमध्ये आग लागते, आग लागल्यानंतर त्या दिवशी तुमच्याकडे जेवढा माल असतो त्याच्यातून तुम्ही काय वजा केल्यानंतर तुम्हाला झालेलं नुकसान हे तुम्हाला समजतं. आता याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. पहा, आपल्याकडे ज्या दिवशी आग लागलेली आहे त्याला आपण बुक व्हॅल्यू ऑफ द स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर. आग लागल्यानंतर विमा कंपनी आपल्याला ज्यावेळेस विम्याचे पैसे म्हणजे क्लेम देणार, तर विमा कंपनी काय म्हणणार? आग लागल्यानंतर तुम्ही बघत बसा नाही, तुम्ही आग विझवण्याचा प्रयत्न करा आणि माल वाचवण्याचा प्रयत्न करा. मग जो काही माल वाचवला असेल ते आपण बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक मधून वजा करतो. त्याला इंग्रजीमध्ये स्टॉक सॅल्वेज असं म्हणतो. स्टॉक सॅल्वेजची अमाऊंट लेस केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहील त्याला आपण लॉस ऑफ स्टॉक. म्हणून लॉस ऑफ स्टॉक इज कॅल्क्युलेटेड बाय डिडक्टिंग, वजा करून. काय वजा करतो? स्टॉक सॅल्वेज. म्हणून याचं उत्तर आहे ए ऑप्शन, स्टॉक सॅल्वेज. क्वेश्चन नंबर 3, कॅल्क्युलेट रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. जरी फॉलोइंग म्हटलं तरी या ठिकाणी जागेच्या अभावामुळे ही माहिती उजव्या बाजूला दिली आहे. कॅल्क्युलेट रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स. सेल्स वर ग्रॉस प्रॉफिटचा रेट शोधायचा आहे. रेट म्हणजे टक्केवारी शोधायची आहे. म्हणजे पुन्हा या ठिकाणी तोच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. माहिती दिलेली आहे ओपनिंग स्टॉक 60,000, परचेस लेस रिटर्न्स म्हणजे यामध्ये परचेस रिटर्न वजा करून परचेसेस दिलेले आहेत. याला आपण नेट परचेसेस म्हणतो, 5,08,000. वेजेस 20,000. सेल्स लेस रिटर्न्स म्हणजे सेल्स मधून सेल्स रिटर्न वजा करून नेट सेल्स दिलेले आहेत 7,20,000 आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 84,000 म्हणजे 84,000. आता विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला अशा प्रकारचा जर प्रश्न तुमच्या समोर आलेला असेल, हा अकाउंटचा विषय आहे त्यामुळे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम यावरती येणारच. 100% थेअरीवरती प्रश्न विचारले जाणार नाही असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जर अशा प्रकारचा प्रश्न तुमच्याकडे आला तर आपल्याला FY BCom पासून ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयामध्ये कॅल्क्युलेटर अलाउड आहे. तर आपण कॅल्क्युलेटर सोबत ठेवा आणि कॅल्क्युलेशन्स करा, कारण
मल्टिपल चॉईस क्वेश्चन 1 तास 60 प्रश्न आहेत, 50 प्रश्न सोडवायचे आहेत. एका प्रश्नाला 1 मिनिट असं तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊ शकता. मग एका मिनिटात तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर हे कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगतो. तर सगळ्यात पहिले एक्सप्लेनेशन बघा. 2 मेथड या ठिकाणी मी वापरलेले आहेत, जे आपण महाविद्यालयात शिकलो, कॉलेजमध्ये शिकलो. त्या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंट बनवत असतो. ट्रेडिंग अकाउंट बनवण्यासाठी आपण डेबिट क्रेडिट असं आपण बनवतो, पण त्याच्याही अगोदर मी तुम्हाला सोपी पद्धत शिकवतो. सगळ्यात पहिले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण सेल्स लिहितो आणि सेल्सच्या खाली क्लोजिंग स्टॉक लिहितो. या ठिकाणी सेल्स आहेत 7,20,000, क्लोजिंग स्टॉक आहे 84,000, यांची बेरीज झाली 8,04,000. क्रेडिट साइड मधून आपण डेबिट साइडची टोटल वजा करत असतो. डेबिट मध्ये 3 आयटम दिलेले आहेत: ओपनिंग स्टॉक, परचेस लेस रिटर्न्स आणि वेजेस. हे खर्च आहेत. ओपनिंग स्टॉक 60,000, परचेसेस 5,08,000, वेजेस 20,000, यांची बेरीज झालेली आहे 5,88,000. मग क्रेडिट मधून जर डेबिट आपण वजा केलं म्हणजे 8,04,000तून 5,88,000 रुपये आपण वजा केले, तर जे उत्तर येईल ते म्हणजे 2,16,000. हे तुमचं झालं ग्रॉस प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेटर सोबत ठेवायचं. सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकची बेरीज करायची 8,04,000. त्यानंतर डेबिट, त्यामध्ये ओपनिंग स्टॉक, परचेसेस आणि वेजेस यांची बेरीज रफली लिहून ठेवायचं 5,88,000, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आला 2,16,000. त्याच कॅल्क्युलेटर वरती पुढे 2,16,000 भागिले सेल्सची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे 7,20,000 गुणिले 100, म्हणजे तुमचं पर्सेंटेज कॅल्क्युलेशन आलं 30%. ही मेथड अवघड वाटत असेल तर दुसरी मेथड मी तुम्हाला सांगतो. सेकंड मेथड मध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. डाव्या बाजूला ओपनिंग स्टॉक, परचेसेस आणि वेजेस यांची बेरीज रफ लिहून ठेवा. इकडे क्रेडिट साइडला सेल्स आणि सेल्स रिटर्न वजा करा आणि क्लोजिंग स्टॉक त्यामध्ये ऍड करा, म्हणजे 8,04,000तून यांची डेबिटची टोटल वजा करा. डेबिटची टोटल आहे 5,88,000, ग्रॉस प्रॉफिट आला 2,16,000. 2,16,000 गुणिले 100 भागिले सेल्स म्हणजे 7,20,000, त्याचं पर्सेंटेज आलेले 30%. या ठिकाणी 0 कट करा, 2 0, पुन्हा इथे 2 0 कट करा. 2,160 भागिले 72 म्हणजे उत्तर आलंय 30%. मग याचा ऑप्शन आहे, आन्सर आहे ए. पुढचा प्रश्न क्रमांक 4. डॅश डॅश इज अप्लाइज इन केस ऑफ अंडर इन्शुरन्स. आता अंडर इन्शुरन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शब्दशः अर्थ घेऊ नका. अंडर म्हणजे खाली नाही. या ठिकाणी डॅश डॅश इज अप्लाइज इन केस ऑफ अंडर इन्शुरन्स. आता मी एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. चित्राच्या स्वरूपात ज्यावेळेस आपण हे प्रत्यक्ष पाहू त्यावेळेस तुम्हाला समजायला खूप मदत होणार आहे. आपण अनेक टर्मिनॉलॉजी अकाउंटन्सी मध्ये आपण वापरत असतो, परंतु त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. तर या ठिकाणी अंडर इन्शुरन्स म्हणजे काय. उदाहरण पहा. आपण एक गाडी घेतलेली आहे, कार आहे. कारची किंमत आहे 10 लाख रुपये आणि पॉलिसी काढलेली आहे ती कार इन्शुरन्स. आपण इन्शुरन्स 10 लाख रुपयाचं काढू शकतो किंवा कमी रकमेचंही काढू शकतो. 10 लाख रुपयाचं इन्शुरन्स काढलं तर तुम्हाला 10 लाख रुपयावरती प्रीमियम भरावं लागेल. 6 लाख रुपयाचं काढलं तर तुम्हाला कमी प्रीमियम भरावं लागेल. बऱ्याच वेळा आपण काय करतो, 100% इन्शुरन्स काढत नाही. मग या ठिकाणी आपण 6 लाख रुपयाची विमाची पॉलिसी काढलेली आहे, याला म्हणायचं कमी विमा काढणे, म्हणजेच अंडर इन्शुरन्स. हिअर पॉलिसी टेकन इज लेस दॅन द प्राइस ऑफ द कार. म्हणजे विम्याची रक्कम ही कारच्या किमतीपेक्षा कमी आहे. दिस इज कॉल्ड अंडर इन्शुरन्स. हेन्स dash dash is applicable, average clause is applicable. It means if the damages occurred, only 60% claim will receive from the insurance company. विद्यार्थी मित्रांनो, आज जर आपण गाडी शोरूम मधून घेतली आणि या गाडीची किंमत 10 लाख रुपये आहे, आपण 6 लाखाचाच विमा काढला. जर गाडीला अपघात झाला तर आपल्याला 6 लाख रुपयेच भेटतील. म्हणजे 60% इन्शुरन्स आपण काढलेला आहे, 100% काढलेला नाहीये. याला ॲव्हरेज क्लॉज असं म्हणायचं. ॲव्हरेज म्हणजे काय, प्रपोर्शनेटली, प्रमाणामध्ये. जेवढा विमा काढला तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला काय मिळणार आहे, इन्शुरन्स मिळणार आहे, विमा संरक्षण मिळणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए, ॲव्हरेज क्लॉज. सो ॲव्हरेज क्लॉज इज अप्लाइज इन केस ऑफ अंडर इन्शुरन्स. मग ॲव्हरेज क्लॉज म्हणजे जेवढ्या प्रमाणात विमा तेवढ्या प्रमाणात क्लेम, दॅट इज ॲव्हरेज क्लॉज.
क्वेश्चन नंबर 5, प्रश्न क्रमांक 5. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आयटम्स विच डू नॉट कॅरी नॉर्मल प्राइस टॅग ड्यू टू द reasons that they are defective or of poor quality or of slow moving items are called as. ज्या वस्तूंना म्हणजे आयटम्स, वस्तू, सामान ज्याला डू नॉट कॅरी नॉर्मल प्राइस टॅग, म्हणजे ज्याला नॉर्मल प्राइस टॅग नाहीये. नॉर्मल म्हणजे काय? ज्या वस्तू आपण नेहमी विशिष्ट किमतीला विकतो त्याला आपण नॉर्मल प्राइस टॅग म्हणतो. बऱ्याच वेळा आपल्या व्यवसायामध्ये काही डिफेक्टिव्ह वस्तू असतात, त्या आपण सेलमध्ये विकतो. काही पुअर क्वालिटीच्या असतात, म्हणजे ज्याप्रमाणे त्याच्या स्टँडर्ड स्पेसिफिकेशन पाहिजे त्या प्रमाणात त्याची क्वालिटी नसेल त्याला पुअर क्वालिटी म्हणतो. काही स्लो मुव्हिंग आयटम असतात, म्हणजे त्या वस्तूंना 6-6 महिने 1-1 वर्ष बाजारामध्ये मागणी नसते, त्याला आपण स्लो मुव्हिंग आयटम असं म्हणतो. बऱ्याच वेळा ज्यावेळेस एखाद्या वस्तूमध्ये टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंट केली जाते तर जुन्या वस्तू लोक विकत घेत नाही, त्याला आपण स्लो मुव्हिंग आयटम्स म्हणतो. मग अशा प्रकारच्या डिफेक्टिव्ह वस्तू, कमी दर्जाच्या क्वालिटीच्या वस्तू, स्लो मुव्हिंग आयटम्स ज्याला नॉर्मल प्राइस टॅग नाहीये त्याला आपण कोणते आयटम्स म्हणायचं? या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, पहा. याचं उत्तर आहे ॲबनॉर्मल आयटम्स. ॲबनॉर्मल म्हणजे काय? नॉर्मल म्हणजे नेहमीच्या व्यवसायामध्ये नेहमीच्या पद्धतीने दररोज आपण विकत असतो त्याला आपण नॉर्मल म्हणतो. ॲबनॉर्मल म्हणजे कधीतरी, 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा, त्याला आपण इर्रेग्युलर आपण म्हणू शकतो. रेग्युलर अँड इर्रेग्युलर. रेग्युलर म्हणजे रुटीन बिझनेस मध्ये दररोज, नेहमी, दर महिन्याला, दर आठवड्याला. ॲबनॉर्मल म्हणजे कधीतरी होणारा. सो ॲबनॉर्मल मीन्स विच डू नॉट कॅरी द नॉर्मल प्राइस टॅग. मग अशा वस्तू आपण काय करत असतो? काही कपड्याचं दुकान असेल, शर्ट असेल, खराब झाला असेल, धूळ लागली असेल, कलर लागला असेल तर त्याला आपण ॲबनॉर्मल, डिफेक्टिव्ह, पुअर क्वालिटी, स्लो मुव्हिंग आयटम्स अशा वस्तू आपण कमी किमतीला विकतो. म्हणून इथे काय म्हटलेले? डू नॉट कॅरी नॉर्मल प्राइस टॅग. मग 800 रुपयाचा शर्ट आपण 500 रुपयाला विकतो, त्याला आपण डू नॉट कॅरी नॉर्मल प्राइस टॅग. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ॲबनॉर्मल आयटम्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. डॅश डॅश इज द पीरियड स्टार्टिंग फ्रॉम ऑकरन्स ऑफ डॅमेज दॅट इज फायर एंडिंग नॉट लॅटर दॅन 12 months. अशा कोणत्या पिरियडला असा एक पिरियड असतो, कालावधी असतो, तो स्टार्ट होतो कधीपासून? फ्रॉम द ऑकरन्स ऑफ द डॅमेज, आग लागल्यापासून, नुकसान झाल्याच्या दिवसापासून, अँड एंडिंग नॉट लॅटर दॅन 12 months. विद्यार्थी मित्रांनो, असा का शब्द वापरलेला आहे एंडिंग नॉट लॅटर दॅन 12 months? कारण विमा 2 प्रकारचे असतात, एक लाईफ इन्शुरन्स असतो, एक जनरल इन्शुरन्स असतो. आपला जो विमा असतो, व्यक्तीचा विमा असतो, लाईफ इन्शुरन्स, त्याचा कालावधी हा 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष असतो. परंतु जनरल इन्शुरन्स म्हणजे वस्तूचा विमा जो असतो, मालाचा विमा जो असतो, गाडीचा विमा जो असतो, हा जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी आपण काढत असतो, त्याला आपण जनरल इन्शुरन्स म्हणतो, प्रॉडक्ट इन्शुरन्स आपण म्हणतो. मग हे वस्तूचा विमा आपण 12 महिन्याचाच काढतो. मग आज विमा काढला आणि आज रात्रीच आग लागली तर तिथून पुढे 12 महिने. म्हणून तिथे शब्द वापरलेला आहे एंडिंग नॉट लॅटर दॅन 12 months. म्हणजे असा एक कालावधी असतो, त्या कालावधीला आपण काय म्हणायचं? आता याला म्हणायचं पॉलिसी पिरियड, इंडेमनिटी पिरियड, फिनान्शियल इयर, प्रिव्हियस इयर. आता पिरियड म्हटलं म्हणजे फिनान्शियल इयर, तुम्हाला माहिती आहे फिनान्शियल इयर तर नाहीये, प्रिव्हियस इयर पण नाहीये. प्रिव्हियस इयर आणि फिनान्शियल इयर हे आपण इन्कम टॅक्स मध्ये वापरत असतो. आता राहिले पॉलिसी पिरियड आणि इंडेमनिटी पिरियड. तर ज्या दिवशी आपण विमा काढतो आणि विमा काढल्यानंतर जर कधी आपल्या फॅक्टरीमध्ये मालाला आग लागली असेल तर तिथून पुढचा जो पिरियड असतो त्याला आपण इंडेमनिटी पिरियड असं म्हणतो. आता या इंडेमनिटी या शब्दाचा अर्थ काय आहे? इंडेमनिफाय म्हणजे टू मिटिगेट द लॉसेस. आपला जो आग लागल्यामुळे होणारा नुकसान आहे
ते नुकसान आपल्याला कमी करायचं आहे, म्हणून त्याला आपण इंडेमनिटी पिरियड, इंडेमनिफाय. विद्यार्थी मित्रांनो, डिक्शनरी उघडा आणि पहा इंडेमनिटी या शब्दाचा अर्थ काय, इंडेमनिफाय या शब्दाचा अर्थ काय. इंडेमनिफाय, आपण विमा का काढतो, कारण झालेलं नुकसान आपल्याला कमी करायचं, रिड्यूस करायचं, सौम्य करायचं, त्याच्यासाठी आपण काय करत असतो, विमा काढत असतो. म्हणून त्या कालावधीला आपण इंडेमनिटी पिरियड आपण असं म्हणतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. चार्जेस विच आर स्पेसिफाइड इन द पॉलिसी and which the insured desires to recover in case of an accident. अपघात झाला, आग लागली. जर आग लागल्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे विमाचे संरक्षण आपल्याला मिळत असतात. एक म्हणजे जेवढ्या रुपयाचा माल जळाला असेल, जळून पूर्ण राख झाला असेल, त्याचा आपल्याला संरक्षण मिळतो. त्याच्याही पलीकडे आग लागल्यानंतर बरेच वेळा काही महिने, 3 महिने, 6 महिन्यापर्यंत आपण व्यवसाय करू शकत नाही, त्यामुळे माल तयार होत नाही, विकत नाही, नफा होत नाही. अशा वेळेस आपल्याला काही खर्च द्यावे लागतात. मग फॅक्टरीचं भाडं असेल, काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस असतील, अशी काही फिक्स इन्शुरन्स प्रीमियम असेल. मग हे सगळे खर्च जे आहेत त्याला आपण संरक्षण मिळण्यासाठी, हे खर्च देण्यासाठी आपण त्याचा विमा काढू शकतो. त्याला एक शब्द आपल्या अकाउंटन्सीमध्ये वापरलेला आहे, विम्यामध्ये वापरलेला आहे, स्टँडिंग चार्जेस. स्टँडिंग चार्जेस म्हणजे काय? स्टँडिंग चार्जेस मीन्स फिक्स एक्सपेन्सेस. आग लागली, तुमचा व्यवसाय करा किंवा करू नका, शांत बसा, तरी पण तुम्हाला भाडं द्यावंच लागेल. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, सॅलरी, वेजेस, डायरेक्टर फीज, ऑडिटर फीज, ॲडव्हर्टायझिंग. या ठिकाणी रेट्सचं स्पेलिंग चुकलेलं आहे, या ठिकाणी RATES असं वाचा. तर हे खर्च जे आहेत आपल्याला द्यावेच लागतात. मग हे खर्च देण्यासाठी विमा कंपनीकडून आपण काय करत असतो, संरक्षण घेत असतो. तर हे संरक्षण ज्यावेळेस आपल्याला मिळतं त्यासाठी विमा कंपनी आपल्याकडून काही चार्जेस घेत असतात. त्याला आपण इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस असं आपण म्हणायचं. म्हणून या ऑप्शनचं उत्तर आहे इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आर द चार्जेस विच आर स्पेसिफाईड इन द पॉलिसी. म्हणजे पॉलिसी मध्ये नमूद केलेलं असतं की जर उद्या आग लागली तर यांचं फॅक्टरीचं भाडं, ऑडिटरची फीज, डायरेक्टरचं रेम्युनरेशन किंवा मॅनेजिंग डायरेक्टरचा पगार आणि जाहिरातीचा काही खर्च असेल, हे सगळे खर्च विमा कंपनीने द्यायचे आहेत. त्याला म्हणायचं इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. म्हणून या ऑप्शनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2B, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. प्रश्न क्रमांक 8. फ्रॉम द फॉलोइंग ट्रेडिंग अकाउंट कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेलं असेल. तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये ओपनिंग स्टॉक 17,000 आहे, परचेसेस 61,000 आहे, सेल्स रिटर्न्स वजा जाता 90,000 आणि क्लोजिंग स्टॉक 15,000. क्रेडिटची टोटल 90 अधिक 15 1,05,000. डेबिटला तेच 1,05,000. 1,05,000 ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस म्हणजे 60 आणि 10 70, 70 आणि 8 78,000 रुपये वजा करा. 1,00,000तून 78 गेले म्हणजे 22,000. 22 आणि वरचे 5 27,000 रुपये तुमचा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ग्रॉस प्रॉफिट इंटू 100 डिवायडेड बाय सेल्स. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आलेलं 27,000 भागिले सेल्स आहे 90,000 गुणिले 100. म्हणजे या ठिकाणी 0 0 कट केले 2, इकडे 2 0 कट केले 270 भागिले 9, 9 1 9, 9 3 27, 0 तसाच्या तसा. म्हणजे उत्तर आलंय 30%. या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे 30%. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. कॅल्क्युलेट ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ स्टॉक. स्टॉकची मूळची किंमत शोधायची आहे. कधी? व्हेन स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 10% लेस दॅन द कॉस्ट. म्हणजे मूळ किमतीच्या 10% कमी स्टॉकची किंमत दाखवलेली आहे. मग मूळ किंमत, बुक व्हॅल्यू ऑफ द स्टॉक म्हणजे अकाउंट्स बुक्स मध्ये त्याची किंमत आपल्याला दाखवलेली आहे 2,70,000. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी आपण थोडस लॉजिकली थिंकिंग केलं, विचार केला तर ह्या ठिकाणी समजलेलं आहे कॅल्क्युलेट
ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ स्टॉक व्हेन द स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 10% लेस. 10% लेस म्हणजे काय? 100 रुपये वस्तूची किंमत असताना दाखवताना आपण 90 दाखवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 2,70,000 रुपयाची किंमत आहे ही कमी दाखवलेली आहे 10%. म्हणजे ओरिजिनल कॉस्ट ही त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. मग या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. एक म्हणजे 2,43,000, 3,27,000 आणि 2,97,000. विद्यार्थी मित्रांनो, थोडं लॉजिकली जर विचार केला तर जी कमी दाखवलेली 2,70,000 पेक्षा तर कमी नसणार आहे, कारण ऑलरेडी आपण 10% कमी दाखवली. आता आपल्याला पूर्ववत आणून ठेवायची आहे. त्यामुळे ह्याच्यातले कोणते ऑप्शन्स कट होऊ शकतात? एक 2,43,000, कारण 270 पेक्षा कमी आहे, ते येणार नाही. त्यानंतर 27,000 सी ऑप्शन, ते सुद्धा येणार नाही. मग राहिले दोन ऑप्शन बी आणि डी, 3 लाख किंवा 2,97,000. काही आमचे विद्यार्थी मित्र म्हणतील सर 2,70,000च्या 10%, 27,000, 10% वाढवून टाकू आपण. बर, 2,70,000 मध्ये 27,000 वाढून टाका, म्हणजे होईल 2,97,000. आपल्याला वरवर पाहता असं वाटतं की उत्तर आहे 2,97,000 ऑप्शन डी, पण तसं नाही. पहा कसं आहे. व्हेन बुक व्हॅल्यू इज 90, ज्यावेळेस बुक व्हॅल्यू 90 रुपये असेल त्यावेळेस तुमची ओरिजिनल कॉस्ट किती होती? 100. 100 कुठून आणले? कारण या ठिकाणी सांगितलंय व्हेन द स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 10% लेस. पर्सेंट म्हटलं की 100 डोक्यात आणायचं, टक्केवारी म्हटलं की शेकडा डोक्यात आणायचं. 100 रुपये वस्तूची किंमत असताना आपण दाखवताना ती 10% कमी दाखवली. म्हणून व्हेन बुक व्हॅल्यू इज 90, त्यावेळेस ओरिजिनल कॉस्ट किती होती तुमची? 100. मग 2,70,000 रुपयाला तुमची ओरिजिनल कॉस्ट किती? आपण चौथी मध्ये शिकलो, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणायचं, तिरकस गुणाकार करायचं. म्हणजे काय करायचं? 2,70,000 गुणिले 100 आणि 90 गुणिले प्रश्नचिन्ह. मग यांचं तिरकस गुणाकार करून 2,70,000 गुणिले 100 भागिले 90. मग 2 शून्य गेले, 2 शून्य गेले आणि शून्य गेला, शून्य गेला. 9 1 9, 9 3 27. म्हणजे उत्तर आलं 3,000 गुणिले 100, म्हणजे फायनल आन्सर आलं 3 लाख. 9 1 9, 9 3 27, म्हणजे याचं उत्तर आहे 3 lakhs. मग आता याचा ताळा आपण करून पाहू. जर मूळ किंमत 3 लाख असेल आणि आपण 10% कमी दाखवलंय, 3 लाखाच्या 10% किती होतात बाळांनो? एक शून्य कट करायचा. 10% म्हणजे 30,000 होतात. मग 3 लाखातून 30,000 गेले, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं 2,70,000. समजलं का? मग चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. तर हे जे 3 लाख रुपये आहे, 3 लाख असताना आपण 2,70,000 रुपये दाखवले, यालाच आपण अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक असं म्हणायचं. अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक म्हणजे स्टॉकची किंमत कमी दाखवली. त्याचे कारण आपण नंतर पाहू. प्रश्न क्रमांक 10. डॅश डॅश मीन्स सेल्स ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ डिसलोकेशन अँड सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड. अर्थ समजून घ्या. डॅश डॅश मीन्स सेल्स ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ डिसलोकेशन अँड सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड. आपण आत्ताच पाहिलं इंडेमनिटी पिरियड म्हणजे आग लागल्यापासून त्याच्या पुढे किती दिवस लागतात की आपला बिझनेस पूर्ववत होण्यासाठी. पण हा कालावधी जास्तीत जास्त 12 महिन्यांचा असतो. मग सपोज तुमच्या व्यवसायामध्ये 1 जुलैला आग लागलेली असेल. त्या ठिकाणी एक उदाहरण पाहू. फायर ऑकर्ड ऑन 1 जून 2020. 1 जून 2020 ला आग लागलेली असेल आणि इंडेमनिटी पिरियड 3 महिन्याचा असेल, तर 1 जून पासून तर जून, जुलै आणि ऑगस्ट म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंतचा कालावधी हा जो तुमचा आहे तो इंडेमनिटी पिरियड आहे. पण त्याच कालावधीमध्ये मागच्या वर्षी तुमची जी विक्री झालेली आहे त्याला आपण करस्पॉन्डिंग पिरियडचे सेल्स आपण म्हणायचं. करस्पॉन्डिंग म्हणजे त्याच कालावधीतील पण मागच्या वर्षीची झालेली विक्री. म्हणजे मागच्या वर्षी जून ते ऑगस्ट मध्ये झाली किती विक्री झाली होती आणि आता 1 जूनला आग लागल्यानंतर पुन्हा 3 महिन्यात किती विक्री झाली, या दोघांमधला जो फरक असतो
त्याला आपण शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्स म्हणजे विक्री कमी झाली. काय झालं? विक्री कमी झाली कारण आग लागला. आग लागल्यानंतर बिझनेसचं डिस्ट्रप्शन झालेलं आहे, बिझनेस डिस्टर्ब झालेला आहे, त्यामुळे विक्री कमी झालेली आहे. त्यामुळे शॉर्ट सेल्सचा फॉर्म्युला आहे द सेल्स ऑफ द इंडेमनिटी पिरियड अँड द डिफरन्स इन बिटवीन द सेल्स ऑफ द करस्पॉन्डिंग पिरियड. म्हणजे मागील वर्षी त्याच इंडेमनिटी पिरियड मध्ये झालेली विक्री आणि चालू वर्षी इंडेमनिटी पिरियडची विक्री यांच्यामधला फरक म्हणजे शॉर्ट सेल्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. कॅल्क्युलेट ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ स्टॉक व्हेन द स्टॉक इज ओव्हर व्हॅल्यूड. उलट विचारलेले या ठिकाणी. ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे काय? 10% जास्त दाखवलंय, म्हणजे जेवढी किंमत होती त्याच्यापेक्षा जास्त दाखवलेली आहे. आता पुस्तकामध्ये दाखवलंय बुक व्हॅल्यू म्हणजे अकाउंट बुक्स मध्ये किंमत किती आहे? 2,20,000. पण ओरिजिनल कॉस्ट ही कमी पाहिजे कारण ही जास्त दाखवलेली आहे. ओरिजिनल कॉस्ट आपल्याला शोधायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ 10% वजा करू नका. 2,20,000च्या 10% डायरेक्टली 22,000 रुपये येतात. तसं चालणार नाही. कॉस्ट प्राइस माहिती नाही आपल्याला, मग आपल्याला इथे एक्स मानावा लागेल. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जेव्हा बुक व्हॅल्यू ओरिजिनल कॉस्ट आपली किती होती? 100. त्यावेळेस बुक व्हॅल्यू आपण 10% जास्त दाखवली म्हणजे 110 दाखवली. 100च्या 10% म्हणजे 10 रुपये. मग 100 अधिक 10 म्हणजे 110. म्हणून इथे आपण ट्रायंगल मांडलेला आहे. व्हेन बुक व्हॅल्यू इज 110, ओरिजिनल कॉस्ट इज 100. इफ द बुक व्हॅल्यू इज 2,20,000, जर बुक व्हॅल्यू 2,20,000 असेल तर ओरिजिनल कॉस्ट किती? पुन्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 2,20,000 गुणिले 100 आणि भागिले 110. क्वेश्चन मार्क म्हणजे इथे काहीच नाहीये. मग इथे 0 गेला, 0 गेला. 11 1 11, 11 2 22 म्हणजे 2 आलं, म्हणजे 2 आणि पुढे 3 शून्य, हे 2,000 आणि हे 2 शून्य त्याला मल्टिप्लाय केले म्हणजे उत्तर आलं 2 लाख. आपण पडताळा करून पाहू. जर 2 लाख रुपये ओरिजिनल कॉस्ट असेल, आपण 10% जास्त दाखवतो. 2 लाखाच्या 10% म्हणजे 20,000. 2 लाख अधिक 20,000 म्हणजे उत्तर आलंय 2,20,000. म्हणजे बुक व्हॅल्यू जर 2,20,000 असेल तर त्याची ओरिजिनल कॉस्ट किती आहे? 2 lakhs. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी, 2 lakhs. पुढचा प्रश्न. आता या पद्धतीला आपण काय म्हणायचं? याला ओव्हर व्हॅल्युएशन म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी 2 लाख किंमत असताना आपण 2,20,000 दाखवली, त्याला आपण ओव्हर व्हॅल्युएशन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. इफ द स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट मोर दॅन द ओरिजिनल कॉस्ट, इट इज कॉल्ड ॲज डॅश डॅश ऑफ स्टॉक. परत प्रश्न वाचा. इफ द स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट मोर दॅन द ओरिजिनल कॉस्ट, मूळच्या किमतीपेक्षा जास्त स्टॉकची किंमत दाखवली तर त्याला आपण काय म्हणायचं? ओव्हर व्हॅल्युएशन म्हणायचं. याचं उत्तर आहे ओव्हर व्हॅल्युएशन. इफ द स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट, त्या ठिकाणी मोर शब्द पाहिजे, मोर दॅन द ओरिजिनल कॉस्ट, इट इज कॉल्ड ॲज ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. ओके. प्रश्न पहा. एक्सप्लेनेशन कडे चुकून मी या ठिकाणी लेस लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. इफ द स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट लेस दॅन, कमी दाखवली कशापेक्षा? ओरिजिनल कॉस्ट. मूळच्या किमतीपेक्षा स्टॉकची किंमत कमी दाखवली तर त्याला आपण काय म्हणायचं? अंडर व्हॅल्युएशन म्हणायचं. इफ द स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट लेस दॅन द ओरिजिनल कॉस्ट, इट इज कॉल्ड ॲज अंडर व्हॅल्युएशन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. व्हेन ए बिझनेस टेक्स अन इन्शुरन्स पॉलिसी, जेव्हा विमा कंपनी, जेव्हा व्यवसाय आपण विमा पॉलिसी घेत असतो, द व्हॅल्यू ऑफ विच इज लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज स्टॉक लाईंग इन द गोडाऊन इज नोन ॲज. हे ऑलरेडी एका प्रश्नामध्ये मागे झालेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ विच इज लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज स्टॉक. म्हणजे आपल्याकडे ॲव्हरेज स्टॉक, विद्यार्थी मित्रांनो अर्थ समजून घ्या. ॲव्हरेज स्टॉक म्हणजे काय? ॲव्हरेज स्टॉक इज द व्हॅल्यू ऑफ स्टॉक लाईंग इन द गोडाऊन ॲट एनी टाइम. सरासरी तुमच्या व्यवसायामध्ये
स्टॉक मोजल्यानंतर किती असतो. म्हणजे सपोज जानेवारी महिन्यात 5 लाखाचा असेल, फेब्रुवारी महिन्यात 6 लाखाचा असेल आणि फेब्रुवारी नंतर मार्च महिन्यामध्ये 7 लाखाचा स्टॉक असेल, तर सरासरी तुमच्याकडे 5, 6 आणि 7, 6 आणि 5 11, 11 आणि 7 18, सरासरी तुमच्याकडे 6 लाख रुपयाचा माल तुमच्या गोडाऊन मध्ये असतो. त्याला आपण ऍव्हरेज स्टॉक म्हणायचं. आणि ऍव्हरेज स्टॉक तुमच्याकडे सरासरी 5 लाख रुपयाचा असेल आणि व्यापाऱ्याने फक्त 3 लाख रुपयाची पॉलिसी घेतली असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, अंडर इन्शुरन्स. या ठिकाणी काय केलं, 5 लाख रुपयाचा माल विमा काढला 3 लाखाचा, म्हणजे 6 पंचे 30, म्हणजे 60% इन्शुरन्स आपण काढलेला आहे. त्याला आपण अंडर इन्शुरन्स असं म्हणायचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. क्वेश्चन नंबर 15. फायर इन्शुरन्स पॉलिसी इज ऑफ 2 टाइप्स. आपण जे विमा काढतो फॅक्टरीमध्ये माल सुरक्षित राहावा, त्यासाठी त्याला सुरक्षा मिळावी म्हणून आपण जे विमा काढतो, याचे 2 प्रकार आपण शिकलेलो आहोत. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. लॉस ऑफ स्टॉक ही एक मेथड आहे, लॉस ऑफ प्रॉपर्टी ही मेथड नाहीये. जनरल इन्शुरन्स हा विम्याचा प्रकार आहे, लॉस ऑफ प्रॉफिट हा एक प्रकार आपल्याला माहिती आहे. मग तिसरा ऑप्शन आहे लॉस ऑफ स्टॉक अँड लॉस ऑफ प्रॉफिट. 2 प्रकारचे लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी अँड लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. नफ्याचं नुकसान, कारण ज्या वेळेस फॅक्टरीमध्ये आग लागतं त्यावेळेस व्यवसाय डिस्टर्ब होतो, उत्पादन थांबतं, त्या परिणामी आपण विक्रीही करत नाही आणि नफाही होत नाही. अशा वेळेस त्या नफ्याचा सुद्धा आपण विमा काढू शकतो, त्याला आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी म्हणतो. म्हणून सी ऑप्शन, लॉस ऑफ स्टॉक अँड लॉस ऑफ प्रॉफिट, दीज आर द 2 टाइप्स ऑफ फायर इन्शुरन्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. डॅश डॅश कव्हर्स लॉस ऑफ ग्रॉस प्रॉफिट सस्टेन्ड ॲज अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अ बिझनेस डिसरप्शन. काय कव्हर करतात? डॅश डॅश कव्हर्स द लॉस ऑफ ग्रॉस प्रॉफिट. नफ्याचं जे नुकसान झालेलं आहे, लॉस ऑफ ग्रॉस प्रॉफिट आहे जो आपल्याला झालेला आहे, सस्टेन म्हणजे आपण सहन केला, ॲज अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ बिझनेस डिसरप्शन, व्यवसाय विस्कळीत झाल्यामुळे जो काही नफ्याचं नुकसान झालेलं आहे ते कशामुळे कव्हर केलं जातं? तर त्याचं उत्तर आहे आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी जर आपण घेतली तर आपला जर नफ्याचं नुकसान झालेले लॉस ऑफ ग्रॉस प्रॉफिट इज सस्टेन्ड ॲज अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ बिझनेस डिसरप्शन. ओके. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, क्वेश्चन नंबर 17. डॅश डॅश क्लॉज इज ऍप्लिकेबल इन केस ऑफ अंडर इन्शुरन्स. अंडर इन्शुरन्सला कोणता क्लॉज अप्लाय केला जातो? मागचाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. अंडर इन्शुरन्स म्हणजे माल 5 लाखाचा आहे आणि आपण विमा 3 लाख रुपयाचा काढला तर त्याला कोणता क्लॉज वापरतात? हा क्लॉज कधी वापरतात? ज्या वेळेस क्लेम सेटलमेंटची वेळ येते, तर विमा कंपनी 3 लाखाचा विमा काढला, 5 लाख रुपयाचा माल जळाला असेल तर 5 लाख रुपये विमा कंपनी देणार नाही. त्याच प्रमाणामध्ये ॲव्हरेज क्लॉजच्या प्रमाणामध्ये प्रपोर्शनेटली तुम्हाला संरक्षण मिळेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, हा शेवटचा प्रश्न आहे. छोटा चॅप्टर असल्यामुळे या ठिकाणी 18च मी MCQ काढलेले आहेत. द ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज गेट्स डिस्टर्ब ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ डॅश डॅश आयटम ऑफ परचेस अँड सेल्स. आता आपण ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंट बनवत असतो त्या ठिकाणी परचेसेस आणि सेल्स लिहित असतो आणि यामध्ये ॲबनॉर्मल आयटम्स म्हणजे 2 वर्षापूर्वी काही आपल्याकडे वस्तू आपण विकत घेतल्या, त्या अनेक दिवसापासून पडून राहिल्यात किंवा काही डिफेक्टिव्ह वस्तू आहेत, त्याला आपण ॲबनॉर्मल आयटम्स म्हणतो. असे ॲबनॉर्मल आयटम्स जर आपण विकले किंवा खरेदी केले असेल तर त्याच्यामुळे आपला जो रूटीन नॉर्मल दैनंदिन ग्रॉस प्रॉफिट आहे तो डिस्टर्ब होत असतो. म्हणून याचं उत्तर आहे ॲबनॉर्मल. द ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज गेट्स डिस्टर्ब म्हणजे व्हॅरी होतो, चेंज होतो, बदल होतो. कशामुळे? ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ ॲबनॉर्मल आयटम्स ऑफ परचेसेस अँड सेल्स. म्हणजे 3 वर्षापूर्वीचा एखादी वस्तू आपल्याकडे पडलेली असेल आणि ती आत्ता विकली तर त्याच्यामुळे प्रोबॅबली तुमचा प्रॉफिट काय होणार आहे? वाढणार आहे. पण ती कमी किमतीला विकली तर तुमचा लॉस होणार आहे. त्यामुळे तो लॉस तुमच्या नॉर्मल ग्रॉस प्रॉफिट मध्ये ऍड होता कामा नये. म्हणून हे कन्सेप्ट आपल्याला समजणं आवश्यक आहे. याचं उत्तर आहे ॲबनॉर्मल आयटम.
ऑफ परचेसेस अँड सेल्स. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पुढचा टॉपिक उद्या मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. तुमच्या काही सूचना असतील तर मला अवश्य कळवा. माझा ईमेल ॲड्रेस या व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही यूट्यूबमध्ये पण कॉमेंट टाकू शकता. तुमच्या सूचना या मी जास्तीत जास्त सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.